रेड ओशन की ब्लू ओशन? नमस्कार मित्रांनो, जेएनझी व्यावसायिक या आमच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी मुलगी नवीन व्यवसाय करायला जाते आणि तिला भरपूर प्रश्न येत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मी तिला देतोय आणि तुमच्यासाठी रेकॉर्ड करतोय. चला बघूया. रुजुल, लास्ट आपण पाहिलं लास्ट व्हिडिओमध्ये की नीड, वॉन्ट्स, डिझायर्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, राईट? आता तू नीड, वॉन्ट, डिझायर म्हणून फायनलाइज केलंय, सगळं केलंयस, पण बिझनेस स्टार्ट करताना अजून एक तुम्हाला डिसाईड करायचं असतं की आर यू कॉम्पिटिंग इन रेड ओशन ऑर ब्लू ओशन? एक्झाम्पल काय देऊ शकतो म्हणजे मला कळेल. हे बघ, रेड ओशन म्हणजे काय की तुमचं मार्केट ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे, म्हणजे तुम्ही तेच काम करताय ते लोक करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बेकरीच्या दृष्टीने पाहिलं तर लोक आता पेस्ट्रीज आहेत, केक्स आहेत, चीज केक्स आहेत, कुकीज आहेत, राईट? अशा 4 गोष्टी आहेत. समजा तू एक बेकरी उघडलीस, तू ह्या 4 गोष्टी ठेवल्यास, ओके. पण तू कॉम्पिटिशन कशात केलीस तर एकतर लोअर प्राइस किंवा बेटर क्वालिटी इन्ग्रेडियंट्स किंवा व्हेरी गुड कस्टमर सर्व्हिस किंवा होम डिलिव्हरी किंवा फास्ट डिलिव्हरी, म्हणजे एक्झिस्टिंग मार्केटमध्येच कॉम्पीट करायचं, सेम प्रॉडक्ट, सेम सगळं. पण तुम्हाला नवीन इन्व्हेन्शन करायला लागत नाही, पण यू बीट अदर्स बाय सम व्हॅल्यू एडिशन, ओके ना? तर ह्याला म्हणतात रेड ओशन. आता ब्लू ओशनचं एक्झाम्पल किती झालं तर आता तुमच्या बेकरीमध्ये काय तुला सापडतंय का जे इथे लोक करत नाहीत पण दुसरं? किंवा मी तुला एक्झाम्पल देतो की आईस्क्रीम, ओके. आता आईस्क्रीम खाणारे खूप लोक आहेत, पण आईस्क्रीम न आवडणारे लोक पण आहेत, ओके. मग अशा वेळेला आईस्क्रीम पार्लर नाही उघडता, त्यांच्या तिथे आपल्याला फ्रोझन योगर्ट सेंटर उघडायचं. म्हणजे इट इज अ फ्रोझन थिंग, आईस्क्रीम सारखं आहे, त्याला फ्लेवर्स सगळं आहे, पण इट इज कम्प्लिटली डिफरंट थिंग विच डझंट कॉम्पीट विथ एनी अदर प्लेस इन मार्केट, ओके नाही? तर असं काहीतरी गोष्ट तुझ्या बेकरीच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. बाबा, आपण हॉस्पिटल्सच्या बाहेर बघतो खूप साऱ्या रांगेत असे मेडिकल्स असतात, सो ते रेड ओशनचं एक्झाम्पल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे बघा, सगळे हॉस्पिटलच्या बाहेर जे मेडिकल असतात ते सारखीच औषधं ठेवतात का? कदाचित नाही. काही लोक जेनेरिक औषधं ठेवतात, काही लोक कस्टमर सर्व्हिसवर भर देऊन त्याच्यात हे करतात, काही लोक 24/7 उघडे असतात सुरू. तर बघा, हे सगळे एकमेकांशी कॉम्पीट करतात, रेड ओशन मध्ये आहेत, हा. पण सगळ्यांचा बिझनेस होतोय. कधी कधी काय होतं रुजुल, असं एकाच जागी खूप प्रकारची दुकानं आल्यामुळे सगळ्यांना बिझनेस मिळतो. म्हणजे एक एक्झाम्पल तुला मी देतो की चौपाटी. आपण चौपाटीवर गेलो की बघ तिथे खूप भेळवाले आहेत. हे आपल्या इथे जे कोपऱ्यावरचं आहे तिथे बिर्याणीवाले 100 आहेत, पण सगळे बिर्याणीवाल्यांची बिर्याणी विकली जाते, ओके नाही? कारण प्रत्येकाची चव वेगळी आहे, प्रिपरेशन वेगळं आहे. तुला ब्लू ओशनचं कुठलं एक्झाम्पल आठवतं का? आपल्या घराजवळ आय थिंक एक व्हीगन आईस्क्रीमचं उघडलं, आय थिंक. येस, परफेक्ट एक्झाम्पल. म्हणजे ते आईस्क्रीमच आहे, पण ते कम्प्लिटली वेगळं आईस्क्रीम आहे, व्हीगन आईस्क्रीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिल्कचा चॉईस मिळाला तरी आल्मंड किंवा हे मिळतोय, आणि दुसरा मॅक्झिमम त्यांच्यातल्या गोष्टी या आईस कॅन्डीज आहेत, शुगर म्हणजे आपल्या फ्रूट पल्पच्या. तर त्यामुळे बघा, हे एक मस्त एक्झाम्पल मी स्पॉट केलं. तर आता ती ठरवेल की तिला ब्लू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये बेकरी करायची आहे का रेड ओशन स्ट्रॅटेजीमध्ये बेकरी करायची आहे. तसंच तुम्ही जर तुमचा बिझनेस ठरवला असेल तर तुम्ही ठरवा की तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये बिझनेस करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.